नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCC मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे अल्डोल कंडेन्सेशन. ओके, आता अल्डोल कंडेन्सेशन नावाची रिॲक्शन ऑलरेडी मी माझ्या लाईव्ह लेक्चर मध्ये घेतलेली आहे. तरी पण तुम्हाला कमी टाइमामध्ये कशा पद्धतीनं ही रिॲक्शन लक्षात ठेवता येईल यासाठी मी प्रयत्न करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, रिॲक्शन या ठिकाणी अशी लिहिलेली आहे ज्यामध्ये दोन या ठिकाणी ऍसिटाल्डिहाइड लिहिलेले आहेत ते इन द प्रेझेन्स ऑफ NaOH आणि इथून जो तयार झालाय But2EnAl तयार झालाय. याला म्हणायचं बेटा कॅर्टोन अल्डिहाइड. तर हा ऍक्च्युअल कसा तयार होतो याचं मेकॅनिझम आपण व्यवस्थितरित्या या रिॲक्शन मध्ये बघणार आहोत. तर लक्ष द्या बेटा. ओके, लक्ष द्या बेटा. समजा आता इथे लक्षात घ्या, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन म्हटल्याच्या नंतर तुम्हाला ही कॉन्सेप्ट लक्षात घ्यावा लागणार आहे की जे दोन आहेत आपल्याकडे काय ऍसिटाल्डिहाइड, त्यामधला याला 1 नंबर देतो आणि याला 2 नंबर देतो. हे कसे यूज करायचे सांगतो बेटा. आता हा जो घेतला तुमचा कोण, समजा हा NaOH आपल्याकडं NaOH, याचं काय करायचं बेटा, हिट्रोलायसिस करायचं. हिट्रोलायसिस करून Na++OH मायनस भेटतो बेटा. लक्षात घ्या, Na+ आणि OH मायनस. आता त्यामधला एक पहिला फॉर्म अल्डिहाइड आपण घेऊ बेटा. आता घेतल्याच्या नंतर काय होतं बघा, लक्षात घ्या. इथं CH3 आहे, त्याच्यानंतर इथं C+O आणि हा H आहे बेटा. तर काय होत असतं माहितीये का, तुम्हाला माहित आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हा जो कार्बन आहे हा अल्फा कार्बन आहे. त्याला अटॅच असणारे हायड्रोजन कोणते असतात, अल्फा हायड्रोजन. त्यामध्ये हा OH काय, आता म्हणजे लक्षात घ्या, कार्बोनिल कार्बन पासून जो पहिला कार्बन असतो त्या कार्बनला आपण म्हणत असतो बेटा, तो कार्बन झाला कार्बोनिल कार्बन पासून पहिला कार्बन आहे अल्फा कार्बन. त्याला अटॅच असणारे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. त्याच्यावर कोण, बेस अटॅक करत असतो. बेसनं ज्यावेळेस अटॅक करतो, का करतो याच्या पाठीमागचं कारण लक्ष द्या. OH या ठिकाणी काय बेटा आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि अशा पद्धतीनं हा बेस या ठिकाणी अटॅक करतो. इथून अटॅक केल्याच्या नंतर हा बॉन्ड काय करतो, दोन्ही बॉन्ड दोन्ही हा कार्बन, हा हायड्रोजन काय करतो, इलेक्ट्रॉन या कार्बनला देतो. आणि हा जो कार्बन आहे बेटा ऍज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो. आता लक्षात घ्या कशा पद्धतीने रिॲक्शन होईल बेटा. H इथं डायरेक्टली तो CH2, त्याच्यानंतर C+O आणि या ठिकाणी आहे बेटा H. ओके, थोडंसं लक्ष द्या. आणि या ठिकाणी जे असणारे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत बेटा, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय होतात, या ठिकाणी असतात. आणि हा झाला बेटा -H2O पाहायला भेटायला. कोणता, हा H आणि हा OH. किंवा याला काय करतो बेटा, या ठिकाणी अशा पद्धतीनं H2O म्हणून काय करतो, लिहून घेतो. ओके, ही झाली पहिली रिॲक्शन, पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेप मध्ये हा घ्यायचा बेटा तुमचा कोण, CH2, त्याच्यानंतर C+O आणि हा H आहे बेटा. प्लस त्याची रिॲक्शन करायची, हा दुसरा जो आहे तो कोण आहे, CH3, C+O आणि या ठिकाणी बेटा H. बेटा थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला माहित हा पार्शियली कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह, आणि इथं पार्शियली कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह बेटा. आता काय होतं बेटा, लक्ष दे, सिंपल आहे. या ठिकाणचा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा काय करतो, न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो बेटा कुठं, या कार्बोनिल कार्बनवर. आणि या ठिकाणचा जो काय आहे अशा पद्धतीने काय होतो, वर जातो बेटा काय, बॉन्ड. आणि लक्षात घ्या, नवीन कॉन्सेप्ट, नवीन स्ट्रक्चर जे तयार होतं ते कसं, लक्षात घ्या. हा CH3, त्याच्यानंतर इथं C, हा काय बेटा O. या O ला काय बेटा 1 2 3 4 5 6, इथं कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज. आता लक्षात घ्या, सिंपल आहे. आणि हा H ला H जशाला तसा लिहून घेतो बेटा. त्याच्यानंतर हा पुढचा CH2 असा लिहिता येईल बेटा, CH2. त्याच्यानंतर हा C+O आणि लक्षात घ्या हा H बेटा. ओके, आता होतोय CH3, CH, CH2, C+O, H. आता लक्षात घ्या, सिंपल कॉन्सेप्ट आहे. हा H2O जो आहे रिलीज झालेला पुन्हा आपण या ठिकाणी यूज करू बेटा. थोडस लक्षात घ्या, याला म्हणायचं इनोल. काय म्हणायचं बेटा, इनोल. आता लक्ष द्या बेटा, सिंपल रिॲक्शन कशा पद्धतीने रिॲक्शन होते बघा. इथला जो HOH आहे बेटा,
HOH घेतला. आता याच्यावर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असतो, इथं पार्शियली निगेटिव्ह चार्ज असतो. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे या H ला काय करतो, ऍक्सेप्ट करतो आणि इथून बॉन्ड काय होतो, असा ब्रेक होतो बेटा. आणि इथला OH आणि हा पुन्हा Na हा असाच निघून जातो. आता लक्षात घ्या, जो तयार होणार आहे तो काय तयार होतो बेटा, लक्ष दे. इकडा CH3 असेल तसा, त्याच्यानंतर हा CH, इथं OH, त्याच्यानंतर बेटा हे काय आहे CH2, C डबल बॉन्ड O आणि H बेटा. थोडंसं आता कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा. आता हा झाला अल्डोल तयार. अल्डोल कसा तयार झाला बेटा, लक्षात घे. हा आहे अल्कोहोल आणि हा कोण आहे बेटा, CHO ग्रुप. कोण आहे, अल्कोहोल आणि CHO ग्रुप. तुम्हाला माहित आहे बेटा अल्कोहोल आणि हा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड तर लक्षात घ्या, अल्कोहोलचा Al म्हणजे या ठिकाणी आला, अल्कोहोलचा अल्डिहाइडचा ALD इथं आला. तर बघा कंडेन्सेशन कसं होतं बेटा, कंडेन्सेशन बघा लक्षात घ्या, तो घ्यायचा कोण तुम्ही. इथं बघा CH3, त्याच्यानंतर काय बेटा CH, त्याच्यानंतर इथं काय बेटा OH आणि लक्षात घ्या पुढचा जो आहे त्याला पण H ला असं लिहून घेतो बेटा, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल कंडेन्सेशन करायला. त्याच्यानंतर काय बेटा C डबल बॉन्ड O आणि इथं काय बेटा H आहे. तर बघा इथं जर उष्णता दिली आपण अशी, याला काय दिली, उष्णता दिली. उष्णता दिल्याच्या नंतर काय होईल बेटा, अशा पद्धतीने हा H2O मॉलिक्यूल काय होतो, निघून जातो आणि याच्यापासून जो तयार होतो बेटा CH3, CH डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड O, H प्लस काय हो H2O, जो यूज घेतला होता पुन्हा वापस देऊन टाकला. तर अशा पद्धतीनं बेटा थोडंसं लक्ष द्या. हे काय होईल तुमचा, हा तुमचा CH3, CH, CH, C डबल बॉन्ड O, H अशा पद्धतीने काय होतो, निघून जातो. आणि लक्षात घ्या याला म्हणायचं ब्यूट टू EnAl म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, ब्यूट टू EnAl. तर अशा पद्धतीनं बेटा याला पुन्हा कॅर्टोन अल्डिहाइड पण म्हणतात, हे गोबीमध्ये भेटतो. अशा पद्धतीनं ही झाली तुमची अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. जर ही रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि तुम्हाला काय करता येईल बेटा, तर माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय महाराष्ट्र.